नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतोस. बघा, जे विद्यार्थी डिप्लोमा करून डायरेक्ट इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ इच्छितात, ओके, इंजिनिअरिंगसाठी, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण समजा एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला समजा जे काही पर्सेंटेज आहे, समजा 95, 97, 98% आहे त्याला डिप्लोमाला. समजा जर अशा विद्यार्थ्याला CUP, ओके, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, CUP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय कट ऑफ लागू शकतो, ओके, याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहे. ठीक आहे. DSC म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर यांचे तुमचे जे काही कॅप रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे. तुमच्या ज्या काही डेडलाईन्स वगैरे आहेत त्या सगळ्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर चेक करत राहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, आपण CUPच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर ॲडमिशन या पोर्टलवर गेल्यानंतर, ठीक आहे, UG सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे येता. तर इथे बघा, फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयर या टॅबवर गेल्यानंतर बघा, तर तुम्ही सर्वात जर खाली आले तर बघू शकता प्रिव्हियस इयर 24-25 BTech UG कट ऑफ मार्क्स. तर या 2 PDFs आहे. ठीक आहे. या दोन्ही PDFs मी इथे डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत. ओके, ही कॅप राऊंड पहिल्याची आहे, ती कॅप राऊंड सेकंडची. तर यावरनं तुम्हाला क्लिअर कट अंदाज येऊन जातो की जो विद्यार्थी डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला CUPला त्याला ॲडमिशन घ्यायचे इंजिनिअरिंग करता, ओके, ब्रांच वाईज काय कट ऑफ आहे आपण तो बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर बघा, पहिला आपण करूया जनरल ओपनसाठी. जो विद्यार्थी ओपनमधनं समजा अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, ओके, किंवा जो ओपन आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, सिव्हिलसाठी जी काही पर्सेंटेज होते ती होती 95.68 आणि 138 ही होती क्लोजिंग रँक. ओके, म्हणजे जो काय लास्ट विद्यार्थी कॅप राऊंड पहिल्यामधनं लागला त्याचे जे काही पर्सेंटेज होते ते होते 95.68. ओके, सिव्हिलसाठी. कम्प्युटरसाठी बघा 97.82. ओके, याचा अर्थ एक गोष्ट क्लिअर झाली. ओके, म्हणजे त्याची ऑल ओव्हर महाराष्ट्र किती रँक होती? 16 रँक. ठीक आहे, म्हणजे 97.82 हा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा कट ऑफ होता. त्याच्यामुळे जो इथं लागण्यात इंटरेस्टेड आहे जनरल ओपन कॅटेगरी, त्याला तिथे तेवढे पर्सेंटेज पाहिजे. इलेक्ट्रिकलसाठी 95.68, ENTCसाठी 95.26, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 94.2. आता जशा ब्रांच चेंज होतात, ओके, जसं कम्प्युटर सायन्सला मॅक्सिमम डिमांड राहतं त्याच्यामुळे त्याचे पर्सेंटेज बघा सगळ्यात जास्त आहे. मग जसे जसं तुम्ही ब्रांच चेंज करत जसं 94, 90, ओके, मेटलर्जीला 90s लागतं, रोबोटिक्सला 95 लागतं, गोष्टी चेंज होतात. ओके, आफ्टर दॅट L ओपन म्हणजे स्पेशल लेडीज. ओके, म्हणजे बऱ्याच प्रकारच्या कॅटेगरीज राहतात. जे जनरल ओपनमधनं लेडीजला आणि जेंट्सला दोघांनाही ट्राय करता येतं, परंतु L ओपनमध्ये फक्त फिमेलच ट्राय करणार. तर सिव्हिलसाठी पर्सेंटेज होते लास्ट इयरला 96, ओके, CSEला होते 97.59, इलेक्ट्रिकलला 94.94, ENTCला 94.71, आफ्टर दॅट मॅन्युफॅक्चरिंगला 92, 93, मेकॅनिकलला, मेटलर्जीला 83 आणि रोबोटिक्सला 84. ब्रांच वाईज जो काही कटअप आहे तो तुम्हाला चेंज होताना दिसला आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट जनरल OBC आणि LOBC पण बघू शकता. बघा, इथं 95.27, 94.32 लेडीजला, जेंट्सला म्हणजे जनरलला 96.82 कम्प्युटर सायन्ससाठी. ठीक आहे, आणि इथे 97.50. ओके, आफ्टर दॅट बघा, डिफेन्स हा PWDसाठी आहे, PWD OBCसाठी आहे, डिफेन्सवाल्यांसाठी आहे. ओके, कॅटेगरी वाईज दिलेला. ओके, आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता त्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. ओके, मग इथे NT2, जनरल NT2, सगळ्याच प्रकारच्या इथे काय म्हणू शकतो हे आलेलं आहे. बघा, TFWSला जर CSEला जर बघितलं तर 96.40. ओके, आफ्टर दॅट जनरल SCBC जर बघितलं तर 96.51 CSEसाठी. जनरल ST जर बघितलं तर 89.83. म्हणजे कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी चेंज होत आहे. ओके, आणि जनरल SC जर बघितलं, LSC जर बघितलं तर 96, आणि जनरल SC जर बघितलं तर 96, आणि NT3 जर बघितलं, आपण CSEवरच म्हणजे फोकस करत आहे, 96. म्हणजे यार तुम्हाला लक्षात आलं असेल, थोडीफार कॅटेगरी राहिला तर 89, 90, 91, 92 मिळते, परंतु जनरल OBC किंवा ओपन जर राहिलं तर 95च्या अबावच पाहिजे, आणि CSE जर पाहिजे असेल तर 97च पाहिजे. ही होती पहिल्या कॅप राऊंडसाठीची गोष्ट. ओके, कॅप राऊंड सेकंडमध्ये जास्त सीट्स मे बी उरल्याच नसाल, तर तुम्ही बघू शकता सगळ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला रिक्तच दिसत आहे. म्हणजे लक्षात, त्याच्यामुळे जो काही क्लिअर कट अंदाज येणार तुम्हाला ते या शीटवर नाही येणार. तर ही शीट कुठनं डाउनलोड करायचं बघा, ही CUPच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. ॲडमिशन पोर्टलवर गेल्यावर या अंडर सेक्शन म्हणजे UGच्या सेक्शनला जायचं, आणि लेफ्ट हँड साईडला बघा डायरेक्ट सेकंड इयर या सेक्शनला येतात. सर्वात खाली जर स्क्रोल डाऊन केलं तर इथं तुम्हाला त्या ज्या काही 2 PDFs आहेत त्या 2 PDFs इथं मिळून जाणार. ठीक आहे. बाकी मग ज्या काही रिलेटेड गोष्टी आपण आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे. ठीक आहे.
ठीक आहे. हे लास्ट इयरचे डिटेल्स आहे सगळे. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओला जास्तीत जास्त सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.